मुंबई महानगरपालिका भाजपला स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी, मुंबई गिळण्यासाठी भाजपचा कोण अण्णामलाई नावाचा दीडदमडीचा येतो आणि मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतो. City in our country where a triple engine sarkar is possible. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city; it is an international city, and this city has got a budget of 75,000 crore, not a small money. Chennai's budget is 8,000 crore. Bangalore is 19,000 crore. You need good people sitting in the administration to manage the finance. महाराष्ट्रापासून मुंबई जर वेगळी करणार असाल तर लक्षात ठेवा बाजार बुनियांनो, ही मुंबई महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे, मराठी अस्मितेचे शेकडो लोकांनी स्वतःचे प्राण देऊन मुंबई वाचवली. संयुक्त महाराष्ट्र उगाच म्हणत नाही. मुंबई महाराष्ट्राची नुसती राजधानी नाहीच तर तो श्वास आहे. पण मुंबई महानगरपालिका भाजपला स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी, मुंबई गिळण्यासाठी भाजपचा कोण अण्णामलाई नावाचा दीडदमडीचा येतो आणि मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतो. बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही म्हणतो. लाज वाटली पाहिजे ह्या लोकांना. ही यांची मानसिकता आहे. तुम्ही काय म्हणला ते ऐकलंय. अण्णामलाई के नावाचा भाजपचा परप्रांतीय इतर राज्यातला व्यक्ती ज्यावेळेस बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही असं म्हणत असताना महाराष्ट्रातले सगळे दीडदमडीचे भाजपचे लोक जर गप्प बसणार असतील, याचा अर्थ भविष्यात मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्यासाठीच मुंबई महानगरपालिका ह्या भाजपच्या लोकांना ताब्यात घ्यायची का, हा साधा सरळ थेट सवाल आहे. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? महानगरपालिका जिंकण्यासाठी ठरवून ह्यांना जर काही भाषणं दिली असतील, ठरवून ह्यांना जर स्टेटमेंट दिले असतील, तर ज्या 107 हुतात्म्यांनी मुंबई महाराष्ट्रासोबत राहावी, संयुक्त महाराष्ट्राचा चळवळीचा तो लढा त्या ठिकाणी लढला गेला, या गोष्टीसाठी का तुम्हाला मुंबई ताब्यात घ्यायचे, या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची. सर्वांना सप्रेम नमस्कार. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. या विषयावर कमेंट अपेक्षित आहे. चॅनल सबस्क्राईब करा. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जोरात सुरू आहेत. राज्यामध्ये 27 महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक पक्षाचे नेते, मग युतीतले किंवा आघाडीतले, कोणी कोणाच्या सोबत आहे, कोणी कोणाच्या विरोधात आहे, कळायला मार्ग नाही. सत्तेसाठी हे कुठल्याही थराला जाऊ शकतात, हे वेगळं सांगायचं गरज नाही. ज्या भाजपनी किंवा ज्या सत्ताधाऱ्यांनी लोकांची घरं फोडली, पक्ष फोडले, चिन्ह पळवले, आज तेच एकमेकाच्या विरोधात लढाई करतायत. फक्त त्यांना मुंबई ताब्यात घ्यायची. आणि मुंबई ताब्यात घेण्यासाठी नुसते मुंबईतलेच नेते प्रचारामध्ये आघाडीवर नाहीत, तर इतर राज्यातले नेते सुद्धा बोलवून चुकीची वक्तव्य महाराष्ट्रात येऊन करतायत. तरी सुद्धा महाराष्ट्र शांत आहे, महाराष्ट्र गप्प आहे. मराठी माणूस सुस्तावलेला आहे. मुंबईतल्या मराठी माणसानं खरं सांगा, मुंबई शहर महाराष्ट्राचं नाही का? मुंबई महाराष्ट्राची नाही का? मुंबई मराठी माणसाची नाही का? मग हे परप्रांतीय बाहेरून येणारे भाजपचे अण्णामलाई किंवा अजून कोण हे वादग्रस्त वक्तव्य करतात आणि महाराष्ट्रातले भाजपचे सगळे सन्माननीय नेते मंडळी जर मुख गिळून गप्प बसत असतील, महाराष्ट्र लुटण्यासाठी, मुंबई लुटण्यासाठी हे कुठल्याही पद्धतीचं घाणेरडं राजकारण, घाणेरडं वक्तव्य, घाणेरडी भाषा वापरत असतील आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस, सगळे राजकीय पक्ष जर गप्प बसत असतील, तर हे सगळ्यात मोठं दुर्दैव नाही का? हा प्रमुख मुद्दा घेऊन मी आपल्या समोर आलोय. आज अण्णामलाई काहीतरी बोलले, कधी भाजपचा हा नेता काहीतरी बोलतो, कधी तो नेता काहीतरी बोलतो. परप्रांतीयांनी मुंबई लुटण्यासाठी किंवा मुंबई अदानीच्या घशात घालण्यासाठी
किंवा मुंबई अख्खी विकून टाकण्यासाठी जो प्रयत्न ही सगळी मंडळी करतायत, यांना फक्त जे इकॉनॉमिकल कॅपिटल सिटी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं, आर्थिक राजधानी म्हटलं जातं, ती आपल्या कशी ताब्यात राहणार नाही याचं पूर्ण त्या ठिकाणी अभ्यासरूपी कटकारस्थान या सत्ताधाऱ्यांनी रचले. आणि मग त्यांना या सगळ्या गोष्टी या वाचाळवीरांच्या माध्यमातून ह्या सगळ्या बोलल्या जातात. काय म्हणतोय अण्णामलाई? तो असं म्हणतोय की बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही. म्हणजे बॉम्बे महाराष्ट्राची नाही म्हणजे काय गुजरातची आहे का? बॉम्बे महाराष्ट्राची नाही म्हणजे काय इतर राज्याची आहे का? मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत का? ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार करायचा असेल तर मतदारांना आता जागे होणं गरजेचं आहे. म्हणून बांधवांना हात जोडून विनंती आहे, मुंबईकरांना तरी खास करून, मुंबई जर वाचवायची असेल, मुंबई जर टिकवायची असेल तर मुंबई हे मराठी माणसाच्याच ताब्यात असली पाहिजे. नेहमी फितूर होणारे लोक असतात. इतिहास आपल्याला काय सांगतो? फितुरांनीच स्वराज्यामध्ये सुद्धा काड्या केल्या, फितुरांनीच घात केला आणि फितुरांनीच ऐनवेळी लढाईच्या वेळेस ज्या पद्धतीचा पळपुटेपणा केला, काड्या लावण्याचा प्रयत्न केला, घात करण्याचा प्रयत्न केला, आता सुद्धा होतोय. सत्ताधाऱ्यांना मुंबई ताब्यात घेण्यासाठी काही फितूर हे चुकीच्या पद्धतीने बोलतायत आणि काही फितूर जरी बाहेरची लोक महाराष्ट्रात येऊन काही बोलत असले तरी मूग गिळून गप्प बसतायत. यांना सत्ता पाहिजे. मुंबई वाचवायची असेल, मुंबई महाराष्ट्रापासून विभक्त होऊ द्यायची नसेल, मराठी माणसाची मुंबई कोणतरी हातातून काढून घेण्याचा प्रयत्न करणार असेल, खबरदार. मतदारांच्या त्या बोटामध्ये जी ताकद आहे, उद्याचं मतदान जे काही होईल ते मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी झालं पाहिजे आणि मुंबई महाराष्ट्राचीच राहिली पाहिजे यासाठी मतदान केलं गेलं पाहिजे. अन्यथा चोरांच्या हातात जर मुंबई गेली, फक्त घरात बसून मराठी अस्मिता 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 म्हणावं लागेल, मुंबई आमची 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 म्हणावी लागेल आणि हे चोर मुंबई तोडून टाकतील. लक्षात ठेवा. कारण रस्त्यावर उतरणारे लोक आता कुठेही दिसत नाहीत. अस्मिता, स्वाभिमान, निष्ठा ही आता मराठी माणूसच काय कुणातही दिसत नाही. सगळे दलबदलूपणा करतायत, घातकी लोक आहेत, स्वार्थासाठी पक्षांतर करतायत, स्वार्थासाठी पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करतायत. 50 खोक्यावर कोण विकलं जातंय, कोणी 50 खोक्यासाठी गद्दारी करताय, हे सगळं महाराष्ट्राला माहितीये, हे सगळं मुंबईला माहितीये, हे सगळं मुंबईकरांना माहितीये. ती मुंबई वाचवण्याची गरज आहे. आज जर मुंबई नाही वाचवली गेली तर मुंबईचे लचके तोडायला ही लोक सगळ्यात पुढे असतील आणि मुंबईचे लचके तोडत आहेत हे बघायला तुम्ही सगळे हात जोडून घरात बसलेले असाल. इतकी वाईट गोष्ट मुंबईवर आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून जे मतदान होणार आहे किंवा जे मतदान केलं पाहिजे मराठी माणसांनी, मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी आणि मराठी माणसाच्याच हक्कासाठी, मराठी माणसाच्याच हातात मुंबईचे सूत्र ठेवण्यासाठी मतदान करा. अन्यथा अण्णामलाई जो तिकडून येऊन इथं म्हणतोय की बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही किंवा मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही, याची जर भाजपचं उपरणं घालून गळ्यात हिंमत होत असेल मुंबईमध्ये बोलायची, म्हणजे हे परप्रांतीय इथं येऊन जर भुंकणार असतील, लचके तोडणार असतील, कदाचित हे महाराष्ट्राला मुंबई पासून वेगळं करतील आणि कदापिही आपण होऊ द्यायचं नाही. एवढीच माफक अपेक्षा एक मराठी माणूस म्हणून मी करतोय. कारण हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा मावळ्यांचा महाराष्ट्र आहे, कर्तृत्वान शूरांचा, वीरांचा, संतांचा महाराष्ट्र आहे, हा घटनाकारांचा महाराष्ट्र आहे. कायद्यानं सगळ्या गोष्टी होतात. आपले लचके तोडण्यासाठी जर कुणी टोळ्या बनवून जर येत असेल, खबरदार. यांचे कितीही मनसुबे असतील तर ते उधळून लावण्याची ताकद मराठी माणसामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे. वेगळं सांगायची गरज नाही. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.